त्याने तिथे लिहून ठेवलेलं आहे की फक्त महाड आणि चांभार या 2 घटकातील सोडून माझा फ्लॅट मी भाड्याला देईन. आजही मी सावंतवाडीमध्ये राहतोय की अमरावतीचे उबाळे साहेब म्हणून होते, जे जिल्ह्याचे पाणी विभागाचे क्लास 1 ऑफिसर होते. 10 दिवस फिरत होते की मला फ्लॅट द्या, मला राहायला जागा द्या. पण ज्याला आपण बहुजन समाज म्हणतोय, आपली भावंड म्हणतोय, त्यांची सरळ आज भूमिका आहे सावंत साहेब, तुम्हाला नाही मिळणार, तुम्हाला नाही मिळणार. आम्ही सावंत साहेब शिक्षक आहोत. मी मालवण तालुक्यामध्ये मुळेवाडी नावाची शाळा होती, मध्ये नदी होती आणि हिवाळ्यामध्ये मला जेव्हा जॉब मिळाला त्यावेळी नदीच्या पलीकडे मला जायचं होतं. तिथे परब मुळेवाडीमध्ये परब समाज होता, खूप गुणी समाज होता. आमच्या विद्वत्तेला मानत होते, आमच्या कामाला मानत होते, आमच्या प्रतिभेला मानत होते. पण नदीला पूर येतोय, मला 3 महिने तुम्ही जागा ऍडजस्ट करा. 10 ते 12 घरं होती, कोणीही तयार नाही. सर तुम्हाला जमलं तर नदीत नाही या, नाही तर शाळा बंद राहिली तर आम्ही कुठे तक्रार करणार नाही. भारतीय संविधानाने जे निर्माण करू पाहतय त्याच्या उलट प्रतिक्रांती घडत चाललेली आहे. दुसरा मुद्दा जो बाबासाहेब म्हणताय की हे राष्ट्र कधी फसणार आहे. तुम्ही ज्यावेळी कोणाला, कुठल्याही व्यक्तीला, नेत्याला आपलं सर्वस्व मानाल, त्याची व्यक्तिपूजा कराल आणि तो जे म्हणेल तसं वागाल, लक्षात घ्या त्या दिवशी हा समाज, हे राष्ट्र फसणार आहे. आज आपल्या देशामध्ये होऊ घातलेलं पहा, जे कोणी आपल्या देशाचं नेतृत्व करतायत ते जाहीरपणे सांगतायत की मी देवाचा अवतार आहे आणि या राष्ट्राला महासत्ता बनवण्यासाठी मला कोणीतरी पाठवलेलं आहे, मी सर्व काही करणार आहे. आणि आपण भोळी वापरी लोक अशा प्रकारच्या व्यक्तिपूजेला फसत आहोत. जर फसलो नसतो तर त्यांच्या कार्यपद्धतीनंतर आजही बहुमताने ते आपलं नेतृत्व करतायत. बाबासाहेब म्हणतायत की तू आंबेडकरी चळवळीतील नेताही असू दे, आपल्यासमोर किती लाख मोलाची भाषणं केली, विचार मांडले आणि तो आपल्या शत्रूशी जाऊन मिळतो आहे तर त्याच्यापासून सावध राहा. आज कशी गंमत चालली आहे की प्रत्येक पक्षाने आंबेडकरी पक्ष फोडण्यासाठी एक मस्त काम चालवलंय, ते म्हणजे मागास सेल. मग भाजप पक्ष असेल आमच्याकडे मागास सेल आहे, राष्ट्रवादी असेल आमच्याकडे मागास सेल आहे, काँग्रेस असेल आमच्याकडे मागास सेल आहे. काय अर्थ आहे या मागास सेलचा? हे मागास सेल म्हणजे काय? म्हणजे आम्ही तुम्हाला विकत घेणार आहोत, तुम्ही आमचे उपरे म्हणून राहा, तुम्ही आमच्याशी बांधील राहा. या मागास सेलमध्ये जे जे जिल्ह्याचं नेतृत्व करतायत काय किंमत आहे त्याला? पण आंबेडकरी विचाराचा झेंडा घेऊन बाबासाहेबांनी दिलेला जो पक्ष आहे, तो विचार आहे, जो धम्म आहे, जी शिक्षण संस्था आहे, त्या वाटेने जो चाललेला आहे त्याला सत्ताधीश नाही म्हणता आलं तरी चालेल. पण बाबासाहेबांच्या चळवळीचं मी पाईक आहे, मी काम करतोय हा स्वाभिमान त्याला रात्री शांत झोपवतोय. फार मोठी गोष्ट. संभाजी भगत नावाचा शाहीर आहे, शाहीर लेखक आहे. जसं दिवंगत उत्तम पवार यांची फार मोठी कविता आहे, ज्या कवितेवर खूप परिसंवाद झाले पाहिजे होते, चर्चा झाली पाहिजे होती. बेळे आणि पार. उत्तमला त्याच्यावर खूप भाष्य करायचं होतं. आमच्यातलं गलिच्छत्व, आमच्यातलं अस्पृश्यत्व याच्यावर त्याला आत्मटीका करायची होती. आम्ही आत्मटीकेने
द्यायला कधीच तयार नाही. जसं मी सावंत साहेबांना मराठा समाजाचं आपण दुःख ऐकवलं, माझ्यासोबत सुरेश पवार आहेत चर्मकार समाजाचे, आता जातीने जनगणना होणार आहे. अहो रस्त्यावरची लढाई लढावी कोणी? महार आणि बौद्ध समाज आहे. आणि आज आरक्षणाचं पूर्णपणे जे बळ सुरू आहे ते आमच्या या बंधूंनी स्वीकारलेलं आहे. पण बाबासाहेबांच्या जयंतीला एक सुरेश पवारच येऊ शकतात, डॉक्टर सतीश पवारच भाग घेऊ शकतात. मगाशी आमचे सर म्हणाले की अजय गांधीने युगाने युग इकडे नाटिका लिहिली. मोठा लेखक आहे, खूप क्रांतिकारक काव्य लिहिलंय, त्याच्यावर नाटक झालंय. अजय गांधी आमचे मित्र आहे. मी अजय गांधींना म्हटलं, बाबासाहेब तुम्हाला युगाने युग कळले, पण बाबासाहेबांनी दिलेला बाबासाहेबांचा धम्म तुम्हाला कधी कळणार आहे? लक्ष्मण माने जे उपप्रकार आहेत, सुरेश भट जे साहित्यिक होते, त्यांना ज्यावेळी बुद्ध धम्म कळला तेव्हा तो बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला. त्या वाटेने ते गेले, लक्ष्मण माने त्या वाटेने गेले. साहेब अजय गांधी कधी करणार आहे? माझे मित्र आहे. आज एक असं टॅग आली आहे, लिहायचं तर कशावर? दलितांच्या दुःखावर लिहा, विद्रोही साहित्यावर लिहा, साहित्याचा दमी मिळतो. त्यांच्या स्टेजवर जा, त्यांना बाबासाहेब ऐकवा, त्यांच्या स्टेजवर जा, मराठांच्या त्यांना शिवाजी ऐकवा. आज साहित्यामध्ये खूप काही असं घडतंय की असं काही लिहा, पण ज्यावेळी हातामध्ये क्रांतीचा झेंडा घेण्याची वेळ येते, समतेचा विचार घेण्याची वेळ येते, त्यावेळी हे लेखक, हे कवी नामदेव रसाळ बनू शकत नाही, राजा डाले बनू शकत नाही, जवी पवार बनू शकत नाही. म्हणून जवी पवार पहिले पॅन्थर, राजा डाले पहिले पॅन्थर. जवी पवार सरांनी आम्हाला एकत्र केलं, सुरेश पवार आहेत त्याच्यामध्ये, की हा जो कोकण प्रांत आहे हा सम्राट राजा अशोकाचा राज्याचा भाग आहे. आणि अपरांत पश्चिमेकडचा समुद्र किनाऱ्याकडचा हा भाग आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रचाराचा हा भाग आहे. प्रत्येक मंदिराकडे तुम्हाला पिंपळ वृक्ष दिसेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही पाषाण दिसतील, त्यांचं विद्रुपीकरण केलेलं आहे. शुंगमित्र हा गौतम बुद्धांचा सावत्र भाऊ प्रतिक्रांती झालेली आहे. इथला बुद्धिझम, इथले बुद्धांचं प्रतीक जाणीवपूर्वक नाहीशी केलेली आहे. सावंत साहेब इतिहासामध्ये उल्लेख आहे की जो भिक्खू दिसेल, बौद्धाचार्य दिसेल, बौद्ध भिक्खू दिसेल, त्याचा शिरच्छेद करा आणि त्याचं मुंडकं आणा, आम्ही त्या बदल्यात मोहरा देऊ. दाभोळकरांना मारा, गोविंद पानसरेंना मारा, कुलबर्गींना मारा, कसाबचं नाट्यकरण करून एटीएस अधिकाऱ्यांना ताजमहलच्या हॉटेलमध्ये बोलून मारा, काही करा, आम्ही तुम्हाला सांभाळणारे आहोत. दाभोळकर सरांबरोबर आम्ही काम करत होतो. कधीही तो माणूस हिंदू धर्माच्या देव धर्मावर बोलत नव्हता, पूजेवर बोलत नव्हता, अंधश्रद्धेवर बोलत होता. गोविंद पानसरे जे लेखक होते त्यांनी कोण होता शिवाजी हे पुस्तक लिहिलं. आम्हाला शिवाजी फक्त अफजल खानाचा पुतळा काढणारा, शाहिस्तेखानाची बोटे तोडली, असं केलं तसं केलं, हा इतिहास आपल्या समोर होता. गोविंद पानसरेने कोण होता शिवाजीमध्ये? शिवाजी कसा शिक्षण तज्ञ होता, शिवाजी कृषी तज्ञ होता, शिवाजी पर्यावरणवादी होता, शिवाजी समाज तज्ञ होता, शिवाजी समता तज्ञ होता. कोण होता शिवाजी? छोटस पुस्तक आहे, वाचा. गोविंद पानसरे सरांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहावं आणि भर रस्त्यामध्ये त्यांचा खून व्हावा. 8-10 वर्ष झाले की त्यांचा मारेकरी मुंबई पोलिसांना भेटूच नाही.
दाभोलकरांचा खून व्हावा, त्यांचा मारेकरी भेटूच नये आणि आम्हाला कुणाला त्याची खंत नाही. फॅसिझम. बाबासाहेब म्हणाले, माझं संविधान लोकशाही कितीही चांगले असेल, जर या देशामध्ये समाजवाद नसेल आणि हुकुमशाही जर पुन्हा उभी राहिली तरी राष्ट्र पुन्हा धोक्यात आहे. थोडासा विचार करा. काल परवा युद्धाची संधी झाली, युद्ध संधी झाली, युद्ध थांबवलं गेलं. तुम्हाला माहिती आहे सावंतसाहेब, ज्या ज्यावेळी या भारत देशाचं नेतृत्व जगामध्ये महासत्ता म्हणून सांगायला जातं, बिल क्लिंटनची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी आमचे सन्माननीय पंतप्रधान साहेब यांच्या हातामध्ये काय होत? भगवान बुद्धांची प्रतिमा होती. भगवान बुद्धांचा ग्रंथ होता. या देशाकडे सगळा जगत असं पाहतोय की बुद्धाचा देश आहे, बुद्धाची भूमी आहे. श्रीलंकेचे पर्यटक यांच्याशी आम्हाला बोलण्याची संधी आली. भारत या भूमीकडे श्रीलंकेतील लोक पाय करून झोपत नाही. भारत भूमी ज्या दिशेला आहे त्या दिशेला श्रीलंकेतील नागरिक, लोक, जनता त्यांचा असं एक श्रद्धा आहे की आम्ही पाय करून झोपत नाही. का? महामानव बुद्धांचा जन्म झालाय, बुद्धांची भूमी आहे. आणि कल्पित ज्या देवता आपल्या या देशामध्ये उभ्या केल्या गेल्या, आभासी जग निर्माण केलं. मी त्याला आभासी जग म्हणतोय. काल काही घडतच नव्हता, बॉम्ब पडत नव्हता, पण इकडे टीव्हीवर पडत होता. आणि रामायणातलं जसं त्या कुंभकर्णाचं इंद्रजिताचं अस्त्र येत होतं आणि त्याला इकडनं बाण मारत होते आणि दाखवत होते, बघा ते आम्ही असं केलं, आम्ही असं केलं, आम्ही असं केलं. याला गोदी मीडिया शब्द आहे की फॅसिझम आहे. हुकुमशाही ताब्यात घेतलंय. आभासी जगामध्ये घेऊन जायचं. आपल्या हातामध्ये जे मोबाईल आलाय, सोशल मीडिया आले, त्याच्यावरनं आपलं मस्तक बिघडवायचं. कितीतरी आता मराठा समाजातील ज्येष्ठ लेखक लिहित आहेत. साळुंखे नावाचे एक सावंतसाहेब मराठा समाजातील महान लेखक आहेत. इतिहासाची पुनर्मांडणी करतायत. मामा देशमुख काल परवा जे गेले ते आणि इतिहासाची पुनर्मांडणी केले. रावसाहेब कसबे, युट्यूबवर आपण इतर काही ऐकण्यापेक्षा ही नावं टाका की रावसाहेब कसबे बुद्धांबद्दल, या भारताबद्दल, बाबासाहेबांबद्दल काय बोलतायत. साळुंखे आपल्या जगण्याबद्दल काय सांगतायत. ही आपली भावंड आहे, हे आपल्याकडे जवळचे आहे. या देशामध्ये या ब्राह्मणवादाने जी व्यवस्था बिघडून टाकलेली आहे. आता छावा आला आणि फार मोठं काही क्रांती झाली, पण हे सांगायला घाबरताय. त्या भीमापुरे गावच्या त्या नदीच्या काठावर आपल्या शंभू राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकले होते आणि त्या तुकड्याला जो कोण हात लावेल त्याच्या देहाचे तसेच तुकडे केले जातील अशी पाठी लावली होती. कोणाला हिंमत झाली? कोणाला हिंमत झाली शंभू राजाचे तो देह शिवण्याची, तो देह उचलण्याची, त्याच्यावर अंत्यविधी करण्याची? का नाही तुम्ही हिमतीने सांगत? आपल्या शंभू राजाच्या वधाचा, त्या खुनाचा बदला घेताना 28,000 पेशव्यांचं सैन्य, फक्त 500 फक्त बहुजन समाजातले ते सैनिक होते. केवळ संभाजी राजाच्या खुनाचा बदला, हे एकच उद्दिष्ट होतं. आणि आज कित्येक विचारवंत म्हणताय की संभाजी राजा मारले गेल्यानंतर खरं तर कोणाचं राज्य आलं पाहिजे होतं? मोगलांचं राज्य आलं होतं. मग पेशव्यांचं राज्य कसं आलं? कधीतरी या गोष्टीवर आपण अभ्यास करूया, चिकित्सा करूया आणि आपण कोण होतो. बाबासाहेबांनी वही शोधला. आपण पूर्वीचे कोण होतो
हे आपल्या मुलाबाळांना सांगूया आणि या राष्ट्राला पुन्हा जे संकटात घेऊन चाललेले आहे, जे वेदनेच्या खाईत घेऊन चाललेले आहे, बाबासाहेबांनी सगळं आपल्याला मांडून ठेवलेलं आहे. आपण कोण होतो, मुक्ती कोण पते, म्हणजे आम्हाला मुक्ती कोण देईल. अनेक पुस्तकं जी आहेत, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो म्हणजे ह्या इकॉनॉमिकल लाईफ जर या देशाचं आहे ते कसं आपल्याला मांडता येईल. रिझर्व्ह बँक या देशाची जी आहे ती बाबासाहेबांनी निर्माण केलेली आहे. आजही आपल्या चळवळीमध्ये मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद हा एक असा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वाद आहे की काही जणांना म्हणायचं आहे की आम्ही मार्क्सवादी आहोत, काही जणांना म्हणायचे की आम्ही फुले शाहू आंबेडकरवादी आहोत, आम्ही बुद्धवादी आहोत. मार्क्स काय सांगतोय, माणसाच्या जगण्यावर बोलतोय, आर्थिक वंचनेवर बोलतोय की समता यावी. म्हणजे मार्क्स तत्वज्ञानात उभं राहिलंय की एका बाजूला अंबानी अख्खा देश, अदानी अख्खा देश आपल्या मुठीत घेऊन चाललाय. IPL सारखं जेव्हा आपण मॅच बघतो त्यावेळी माझा आवडता खेळाडू कुठल्या तरी मालकाकडे काम करतोय, गरीबाला गेला, अशी भावना आपल्यामध्ये दिसते. कुठल्या तरी माल्याने त्याला विकत घेतलाय, अंबानीने त्या खेळाडूला विकत घेतलाय. हेच खरं तर भांडवलशाहीचं पुन्हा जिवंतकरण आहे. फॅसिझम आलेलं आहे, हुकुमशाही आलेली आहे. राजकर्ते आणि भांडवलदार हे एकत्र झालेले आहे आणि त्यातून आता आपल्याला शिक्षण, आरोग्य, आपलं अन्न पाणी या विवंचना इतक्या वाढणार आहे, इतकं सगळं भयावह होणार आहे की आपल्या संविधानाच्या पदावरून निवडून दिलेले तर आमदार साहेब, पालकमंत्री हे म्हणत असतील साहेब की माझ्या पक्षाचा जर सरपंच असेल ना तरच मी निधी देणार. किती कळलं हो त्यांना संविधान, किती कळलं त्यांना पालकमंत्री पद, पण हिंमत होऊ लागली आहे. तुम्ही जर आमच्याकडे नसाल तर तुम्ही आमचे नाही, आम्ही तुम्हाला नष्ट करू शकतो. आणि धर्माचं राजकारण पुन्हा एकदा, म्हणजे बुद्धाने सुद्धा धर्म ही गोष्ट खूप तपासून पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या शरीराला, मनाला अनेक यातना दिल्या की खरा धर्म काय आहे, खरं सुख काय आहे. अनेक तपस्या, अनेक आध्यात्मिक मार्ग तथागतांनी तपासून पाहिले आणि शेवटी एकच मार्ग समजलाय की स्वतःकडे मला पाहायला पाहिजे. माझ्याकडे जे अभिनेती आहे, माझ्या सामर्थ्य आहे, ते ज्या दिवशी मला कळेल त्या दिवशी मी सामर्थ्यवान माणूस म्हणून जगायला, जिवंत माणूस म्हणून जगायला लायक आहे. हे बुद्धाने आपल्याला दिलेला मार्ग आहे. आज आपण पाहतोय की अशा प्रकारचा स्टेज, अशा प्रकारचं सादरीकरण, अशा प्रकारचं चिकित्सा, अशा प्रकारचं विवेचन, अशा प्रकारचे परिसंवाद आंबेडकरी समाजच करू शकतो. आमचे परममित्र सचिन परब म्हणून आहेत, मराठा समाजाचे फार मोठे लेखक आहेत, संपादक आहेत. आम्ही जेव्हा एकत्र बसतो त्यावेळी एक दुःख व्यक्त करतात, आमच्या बापानं खूप वाईट बंगला आहे, गाडी आहे, संपत्ती आहे, पण बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा फोटो जर आमच्या घरामध्ये आमच्या लहानपणी आम्हाला दिसला असता तर आज आमच्या मनामध्ये जो विचार असता, जे बळ असतं जगण्याचं, ते तुमच्यासारखं वेगळं दिसलं असतं. बंधुडो, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. या आपण आंबेडकरी समाजामध्ये जन्मलो आहोत.
खरं तर क्रांतीची बीज ही बालपणापासून आपल्या मनामध्ये, आपल्या वाचनामध्ये, आपल्या चिंतनामध्ये आहे. आज प्रसंग वेगळा आहे. शिवाजी महाराज आपल्या खूप जवळ हवे, गणिमी जवळ येऊन उभा आहे. आपण पुन्हा एकदा दुभंगले जाण्याची शक्यता आहे, आपल्या गटतट पडण्याची शक्यता आहे. आपल्याला सावध राहायला, बौद्ध आणि अबौद्ध अशा प्रकारचं एक वादळ या समाजामध्ये पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण धर्माने एक नाही हो, आपण जातीने एक नाही हो, आपण आपल्या भाऊबंदकीने आणि सुखदुःखाने एक आहोत, एका नाळीचे आहोत. कुणी हे करू पाहिलं तर ते पुन्हा होता नाही, यासाठी आपण जागे राहूया. आणि मी आपला फार वेळ न घेता, आपण सर्वजण एक बाबासाहेबांचं विद्यापीठ आहे, सर्वजण चिंतनशील आहात. आपण सर्वजण आपल्या फक्त एक खंत व्यक्त करतो, ती म्हणजे कदम सर आहेत, ही जुनी माणसं आहेत, या चवळीने दिलेली ही माणसं आहेत, जुन्या काळातली ही माणसं आहेत. याने खूप काही भोगलंय, खूप आपला वेळ दिलाय, पैसा दिलाय, बाबासाहेबांसाठी रक्त दिलंय. तुम्ही नागपूरची दीक्षा असेल, महाडचं 14 तळ असेल, नाशिकचं काळाराम मंदिर असेल, बाबासाहेबांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या आधीच्या लोकांनी जे काही रणांगण गाजवलेलं आहे. आता एक घडतंय की ह्या सगळ्या लोकांना एकच खंत आहे, त्यांची हतबल आहे, की म्हणजे नवीन मुलं बाबासाहेबांच्या चळवळीला अकॅडमिक अटॅच नाही. पुढचा कार्यकर्ता कोण, पुढचा समुपदेशक कोण? कारण बुद्धांचा विचार घेऊन आपल्यासारखी एक व्यवस्था 50 वर्षापूर्वी संघ म्हणून उभी राहिली, सत्तेचं स्वप्न पाहिलं. अति उच्च शिक्षित तरुण आज त्यांच्याकडे आहे. प्रसंगी आपले मान द्यायला तयार आहे, प्रसंगी मान कापायला तयार आहे. उद्देश एकच आहे, राष्ट्र आमचं करायचं आहे. करू द्या. आम्हाला आमचा धर्म राष्ट्रधर्म बनवायचा नाहीये, तो विश्वधर्म आहे. ज्यांना विश्वधर्म नाही त्यांना राष्ट्रधर्म बनवू दे. बुद्ध धर्म हा विश्वधर्म आहे, मानवतेचा धर्म आहे, तो हृदयाचा धर्म आहे. ते काही असं झेंड्याचा धर्म नाही, तो कुठल्या गीताचा धर्म नाहीये, तो कुठल्या रंगाचा धर्म नाहीये. जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्य आहे, चंद्र आहे, ही भूमी आहे, आपण आहोत, करुणा आहे, प्रेम आहे, नीतिमत्ता आहे, माणूस पण आहे, तोपर्यंत बुद्धांचा विचार, बुद्धांचा धर्म हा टिकणार आहे. त्याच्यासाठी शस्त्राची गरज नाहीये, त्याच्यासाठी अनुभवाची गरज नाहीये, त्याच्यासाठी कोणत्याही अतिरेकी कारवाईची गरज नाहीये. कुठलंही युद्ध हे शस्त्राने, आक्रमणाने जिंकता येत नाही. बाबासाहेब म्हणतात, तुमच्याकडे प्रेम हे जर शस्त्र असेल तर जगातलं कुठलंही युद्ध तुम्ही जिंकू शकता, कुठलंही महायुद्ध खेळू शकता. अशा प्रेमाचे आपण वारसदार आहोत. शेवटी तथागत बुद्धांना माझी स्वरचित कविता मी अभिवादन सादर करतो आणि आपला बहुमल मी वेळ घेतलेला आहे. बुद्ध माझा सखा, बुद्ध माझा सखा माझ्याशी माझ्या वेदनेवर बोलतो. बुद्ध माझा सखा माझ्याशी माझ्या वेदनेवर बोलतो. दुःखाचे कारण, माझ्या दुःखाचे कारण माझ्या अंतरात पोहतो. बुद्ध माझा सखा, बुद्ध माझा सखा माझ्या सोबत चालतो. बुद्ध माझा सखा माझ्या सोबत चालतो. वाटेवरच्या काट्यांची फुले तो बनवतो. बुद्ध माझा सखा, बुद्ध माझा सखा माझी लेखणी बनतो.
सम्यक क्रांतीची बीजे माझ्या अक्षरात पेरतो. बुद्ध माझा सखा, बुद्ध माझा सखा माझ्या डोळ्यात वसतो. वैराच्या या जगात हृदयात मैत्री भाव पेरतो. बुद्ध माझा सखा, बुद्ध माझा सखा माझ्या देहात विराजतो. गुदमरलेल्या काळजाचा अखंड श्वास तो बनतो. बुद्ध माझा सखा आपल्या सर्वांचा मित्र, सखा, मार्गदाता तथागत भगवान बुद्ध बाबासाहेबांनी सर्वात आपल्याला मोलाची नीतिबुद्धी दिली असेल. ते आरक्षण असेल, इतर ग्रंथ असतील, सर्व काही असेल, पण भगवान बुद्ध त्यांचे विचार, पंचशील, अष्टांगिक मार्ग, हे जे त्याने दिलेला मार्ग आहे, हे आपले एक शाळा आहे, आपलं एक विद्यापीठ आहे. आपण किती MA हो, कितीही पदव्या धारण करा, पण बाबासाहेबांच्या या शाळेत जर आपलं नाव आपण दाखल नाही केलं तर आपलं जीवन असफल आहे, अयशस्वी आहे, धोक्याच्या वाटेने जाईल. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की बाबासाहेबांच्या या समतेच्या, मानवतेच्या, प्रेमाच्या, करुणेच्या विद्यापीठात आपण सर्वजण दाखल आहोत. उत्तरोत्तर आपल्या मोठमोठ्या पदव्या होऊ दे, आपण त्यामध्ये PhD व्हा, सुखी व्हा, आनंदी व्हा. मला इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. माझा सत्कार, सन्मान केला. काही विचार मांडताना आपल्याला चुकीचं वाटलं तर आपण चर्चा करू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद सर.